आंबेडकरांचा विजय असो. अमर रहे, अमर रहे, बाबासाहेब अमर रहे. अमर रहे, अमर रहे, बाबासाहेब अमर रहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय भीम, जय भीम. जय भीम, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेकांनी केले अभिवादन. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज अनेकांनी रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या. तसेच अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. बघूयात. काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती, सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही सुरती. प्रगतीचे ते युगे दिनाची, प्रगतीचे ते युगे दिनाची कुपित मागे सारली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राण. आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाबद्दल आपले काय विचार आहे? आज आमच्या सर्वांचंच दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर नसते तर आज आपण सर्व कुठे असतो याचा जर विचार केला तरी अंगाचा थरकाप उडवतो. त्यांनी जे काही संविधान दिलं त्या संविधानाने सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. तो ह्या महामानवाचा जगाला दिलेला सगळ्यात मोठा असा संदेश आहे. त्याच्यामधून करोडो लोकांचं जीवन सुधारलेलं आहे आणि त्यांच्या पदचिन्हावरती आम्हा सर्वांना चालण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांना आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने सर्व आमचे भीमशक्तीच्या कार्यकर्त्याच्या वतीने त्यांना आज आम्ही रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तिथं अभिवादन केलेलं आहे. मी फक्त आपल्या चॅनलद्वारे एकच सांगू इच्छितो का बाबासाहेब जाऊन आज 70 वर्ष झालेले, पण जे बाबासाहेबांनी जी घटना दिलेली, जे लोकशाही दिलेली ते अजूनपर्यंत जिवंत आहे. आपण बघितलं असं नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश यांची लोकशाही संपूर्ण झालेली, पण ज्या बाबासाहेबांनी आपल्याला लोकशाही माध्यमातून संविधान दिलं त्या आधारे लोकशाही जिवंत आहे. सर्वांना मताचा अधिकार दिला आहे. बाबासाहेब कोणत्या एका जातीचे नसून सर्व जातींना बरोबर घेऊन चालणारे असे बाबासाहेब होते, कारण त्यांनी सर्व जाती धर्माला आरक्षण दिलेले. म्हणून आज या मानवाचा महापरिनिर्वाण दिन आहे. म्हणून आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि अनेक भीमानुयांनी आणि भीमप्रेमींनी आणि तसेच बाबासाहेबाला ज्या मानतात त्यांनी आज बाबासाहेबाला अभिवादन केलेले. म्हणून मी आपल्या चॅनलद्वारे त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. अमर रहे, अमर रहे, बाबासाहेब अमर रहे. अमर रहे, अमर रहे, बाबासाहेब अमर रहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून केलेलं आहे. बाबासाहेबांचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये असलेले सर्व संघर्ष त्यांनी ज्या पद्धतीने केलेत ते सर्व यशस्वी झाले. परंतु बाबासाहेबांचं एक स्वप्न या देशामध्ये अधुरं राहिलं, ते म्हणजे या देशाची राजकीय सत्ता हस्तगत करणे. राजकीय सत्ता ही सर्व समाजाची गुरुकिल्ली असते. एक संकल्प करून इच्छितो की आज आपण संघटित होण्यासाठी काम करावं, एवढंच या ठिकाणी संबोधित करतो. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपानं देशाला एकसंघ ठेवण्याचं काम केलेलं आहे. जरी आज महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आपल्यात नसले, आपल्यातून शरीर रूपाने ते महानिर्वाण झाले असलं तरी त्यांचे विचार आजही मोठ्या प्रमाणामध्ये अनुसरण्यासारखे आहे. अथंग महामानवाच्या या विचाराला मी अभिवादन करतो. जय भीम, जय भारत. विचार म्हणजे घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त बाबासाहेबांमुळेच. या देशाचे उद्धार करते, भारतीय संविधानाचे जनक आणि ज्ञानाचा अथंग महासागरास म्हणजे आमचे परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. मी 8 वर्ष मुंबईत असताना त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिनानिमित्त तिथं
आंबेडकरांच्या समाधीजवळ जाऊन तिथं दर्शन घेत होतो. आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हे जर नसते तर शिक्षणही कळलं नसतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळेच आज जो कायदा आहे त्या कायदा केवळ हा बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे. आणि आज त्यामुळं सगळ्यांना न्याय मिळतो. सगळ्यांना इलेक्शन असू द्या, कोणत्याही जागा आरक्षित असू द्या, कोणत्याही प्रकारचे आरक्षण असेल, कायदा असेल, तर तो केवळ फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळतो. आणि त्याचा अभ्यास म्हणजे जर शिक्षण नसतं, सावित्रीबाई फुलेंनी जर शिक्षण दिलं नसतं किंवा त्यांनी शिकवलं नसतं आणि महात्मा फुलेंनी पण एक योगदान जर दिलं नसतं तर आज आपल्याला ह्या तिन्ही मानवाच्या याला स्मृतीला अभिवादन करतो. जय भीम सर्वांना. आज दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी फॅम तर्फे व सौजन्य लक्ष्मीनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्स संचालिका सुनीताताई दाभाडे यांच्यातर्फे आम्ही दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी एक वही एक पेन अभियान राबवत असतो. त्यामध्ये सर्वजण अभिवादनाला येताना फुलहार घेऊन येतात. त्याच्याऐवजी जर एक वही एक पेन सर्वांनी आणले तर सर्वजण आम्हाला ते एक वही एक पेन आणून देतात. आणि आम्ही ते सर्वजण 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, त्याच्यानंतर माता रमाई जयंती, जिजाऊ जयंती यांना आम्ही ते गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं काम करत असतो. आणि दरवर्षीप्रमाणे याचा प्रतिसाद वाढत आहे. त्यासाठी दरवर्षीप्रमाणे आम्ही 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा श्रीरामपूर या ठिकाणी हा उपक्रम राबवत असतो. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे, अमर रहे बाबासाहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे बाबासाहेब, अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.